प्यारे बच्चों अस्सलाम वालेकुम। बच्चों हमने कल झाडाचं मूल ही कविता आपण वाचली, समजूनही घेतली है ना। आता आम्ही आज बघणार आहोत या कवितेचा स्वाध्याय तुम्हाला कसं करायचा आहे। तर बघा, प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची उत्तरे सांगा आणि लिहा। उत्तर तुम्हाला वहीमध्ये लिहायचं पण आहे। मी समजून सांगत आहे तुम्हाला कसं लिहायचं आहे, मग तुम्ही हे व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या वहीत हे स्वाध्याय पूर्ण करायचं आहे। ठीक आहे, तर चला। या कवितेत तुमच्याशी कोण बोलत आहे? कोण बोलत आहे? बरोबर, फूल। कोण बोलत आहे तुमच्याशी? फूल बोलत आहे। तर तुम्ही काय करणार, या प्रश्नामध्ये हे कोण एवढंच एक शब्द तुम्हाला काढून त्याच्या जागेवर काय लिहायचं आहे? फक्त फूल, हे फूल लिहायचं आहे। ठीक आहे। प्रश्न दुसरा आहे, फुलाजवळ कोण कोण येतात? तर काय लिहिणार? कोण कोण? नंबर 1, फुलपाखरं आणि भुंगे येतात। फुलाजवळ फुलपाखरे आणि भुंगे येतात। प्रश्न तिसरा, फुलाचा सारा वेळ कसा जातो बरं? फुलाचा सारा वेळ आनंदात जातो, मजेत जातो। बघा, इथे फूल तुम्हाला सांगत आहे, उन्हात मी मांडतो खेळ, मजेत जातो सारा वेळ। तर सारा वेळ फुलाचं कशा जात आहे? मजेत। फुलाचा सारा वेळ कसा, फक्त हे कसा शब्द इथून काढायचा, उत्तर लिहिताना तिथे लिहायचा मजेत जातो। त्याच्यानंतर खालीलचा प्रश्न आहे, या कवितेतील फूल काय काय करते? या कवितेतील फूल काय काय करते? या कवितेतील फूल गाणी गातात है ना, वाऱ्याचं संगीत ऐकतात, अजून काय करतात? उन्हात मजेत खेळतात है ना, आणि गालात हसतात, झाडाच्या खांद्यावर बसतात है ना। फूल काय काय करत आहे? तर फूल भुंगेबरोबर गाणी गातात आणि झाडाच्या खांद्यावर बसतात आणि वाऱ्याचं संगीत ऐकतात है ना। हे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे। आता प्रश्न दुसरा तुम्हाला काय करायचा आहे, इथे जोड्या जुळवा। अ गट आणि ब गट। इथं दिलेलं आहे एक झाडाचं मूल आणि इथं दिलेलं आहे मग फुलपाखरे, भुंगे, फूल किंवा अंगावरील रंगीत कपडे। काय आहे बरं झाडाचं मूल? कविता वाचून झालेली आहे आपली, तर फूल। बरोबर, झाडाचं मूल काय आहे? फूल। तर मग झाडाचं मूल याची जोडी तुम्ही काय लावणार? ई, फूल है ना। इथं तुम्हाला याची जोडी लिहिणार तुम्ही ई। ई या म्हणजे काय? फूल। याची जोडी येणार फूल। नंतर फुलाच्या पाकळ्यांचे विविध रंग। फुलांच्या पाकळ्यांचे विविध रंग, तर ते काय आहे? त्याच्या अंगावरील रंगीत कपडे। ह्या दुसऱ्याची जोडी काय येणार? अंगावरील रंगीत कपडे। तुम्ही काय करायचं आहे? 2 गट असे अ गट ब गट लिहायचं आहे। तुम्ही जेव्हा झाडाचं मूल लिहिणार त्याच्या समोर तुम्ही लिहिणार फूल, फुलाच्या पाकळ्यांचे विविध रंग ह्याच्यासमोर तुम्ही लिहिणार अंगावरील रंगीत कपडे। गाणे गातात फुलाभोवती फिरणारे। काय असते बरं फुलाभोवती फिरणारे? फुलपाखरे किंवा भुंगे। बरोबर, तुम्ही लिहिणार फुल भोवती भुंगे गाणी गातात। भुंगे गाणे गात फुलाभोवती फिरणारे काय असते? भुंगे। फुलाला भेटायला येणारी, कोण भेटायला येते फुलाला? तर त्याची जोडी येणार बरोबर फुलपाखरे है ना। फुलपाखरं मला भेटायला येतात, बरोबर की नाही? फुलाला भेटायला येणारी कोण आहे मग? फुलपाखरे। ठीक आहे, आता हे झालं तुमचं। याची उत्तरे मी तुम्हाला सांगितली, जोड्याही समजून सांगितले। आता पाठीमागे बघूया काय आहे। पाठीमागे विचारले आहे मुलांनो, प्रश्न तिसरा, शेवटी सारखे अक्षर असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या लिहा। सारख्या असणारे आणि
देखो बच्चों, राइमिंग वर्ड्स हम उर्दू में देखते हैं हम आवाज़ अल्फाज, जो अक्सर हमको नज़्म के आखिर में, और इंग्लिश में हम जब पोएम पढ़ते हैं कोई, तो पोएम की एंडिंग में हमको वैसे अल्फाज मिलते हैं। तो मराठी की इसमें भी हमको ऐसे अल्फाज इस नज़्म में ढूंढना है। तो उदाहरण 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 मतलब एक एग्जाम्पल याद दिया हुआ है आपको, जैसे फूल मूल। फिर ऐसा दूसरा हम यहाँ पर देखते हैं, एक तो हमको बता दिया गया है फूल और मूल, है ना। अब दूसरे कड़वे में देखते हैं, अंगावर माझ्या कपडे रंगीत वाऱ्याचं मी ऐकतो संगीत। देखो यहाँ पर रंगीत और ये संगीत, है ना, एक जैसे आवाज़ वाले। फुलपाखरं मला भेटायला येतात, भोवती भुंगे गाणी गातात, येतात और ये गातात, है ना। अब देखो आगे, उन्हात मी मांडतो खेळ, मजेत जातो सारा वेळ। ये देखो यहाँ पर खेळ और ये वेळ, अगर आप देखोगे तो दोनों के आखिरी जो अक्षर है वो ल है ना, एक जैसे होते हैं। जैसे येतात गातात, रंगीत संगीत। झाडाच्या मी खांद्यावर बसतो, आनंदानं मी गालात हसतो। तो यहाँ पे बसतो हसतो, है ना, एक जैसे आवाज़ वाले अल्फाज, राइमिंग वर्ड्स। तो ये आपको लिखना है। प्रश्न क्रमांक 4, तुमच्या मनाने उत्तरे सांगा। अब देखो सवाल है यहाँ पर, तुम्हाला घरी कौन कौन भेटायला येतात। अब जैसे हमने ये नज़्म पढ़ी, हमने देखा कि इसमें फूल को मिलने कौन कौन आता है, फुलपाखरे यानी तितलियाँ आती हैं, भूंगे आते हैं, है ना। ऐसे आपके घर पे भी तो कोई ना कोई आता है, मेहमान आते हैं, दोस्त आते हैं। तो इसका जवाब आपको मुझे वॉइस मैसेज के ज़रिए बताना है। कोणकोणत्या गोष्टीमुळे तुमचा वेळ मजेत जातो, ये भी आप मुझे वॉइस मैसेज करके बताएंगे। आपको किन किन चीज़ों में मतलब मज़ा आता है, कौन से काम में आपको अच्छा लगता है, ये सब बातें आप मुझे वॉइस मैसेज के ज़रिए बताएंगे। उसके बाद प्रश्न क्रमांक 5, वाचा हे शब्द असेच लिहा। अब क्या बोल रहा है, वाचा यानी पढ़ो, और हे शब्द असेच लिहा यानी जैसे आपको लफ्ज़ दिख रहे हैं वैसे ही लिखो। म्हणालं, दूसरा है माझ्या, वाऱ्याचं, उन्हात, झाडाच्या खांद्यावर, है ना। तो ये हो गया पूरा स्वाध्याय। ये 2 सवाल आप मुझे सोचकर वॉइस मैसेज कर देंगे। ओके, तो अल्लाह हाफिज़ बच्चों।